नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। वसई पूर्व परिसरात शुक्रवारी रात्री एका व्यापाऱ्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली। वसई पूर्वेतील महामार्गालगतच्या नाईकपाडा परिसरात रात्री 8:30च्या सुमारास हा थरार घडला। या हल्ल्यात मोहन परमार हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सुदैवाने गोळी जीव घेण्या ठिकाणी न लागल्याने त्यांचा जीव वाचला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहन परमार यांचा नाईकपाडा येथील डायमंड इंडस्ट्री परिसरात कॅप्सूलवरील फाईल तयार करण्याचा कारखाना आहे। शुक्रवारी रात्री ते आपल्या उद्योगाच्या गाळ्याबाहेर उभे असताना दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांच्याजवळ येत त्यांचे नाव विचारले। परमार यांनी आपली ओळख सांगताच त्यापैकी एका हल्लेखोराने त्यांच्यावर पिस्तुलातून गोळी झाडली। गोळीबार होताच परमार यांनी प्रसंगावधान राखत खाली वाकण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे गोळी थेट शरीरात न लागता त्यांच्या खांद्याला लागली। जखमी अवस्थेत ते खाली कोसळले। गोळीबारानंतर दोन्ही हल्लेखोर दुचाकीवरून भरधाव वेगानं पसार झाले। घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली। स्थानिकांनी तातडीने जखमी परमार यांना जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले। डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे। घटनेची माहिती मिळताच परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त अशोक विरकर, गुन्हे शाखेचे पथक आणि वालीव पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहेत। हल्लेखोर कोण आहेत, त्यांनी व्यापाऱ्याला लक्ष्य का केले आणि या हल्ल्यामागे वैयक्तिक वाद, खंडणी की व्यावसायिक स्पर्धा आहे का, याचा सर्व शक्यतांचा तपास पोलीस करत आहेत। सध्या वाली पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकांच्या माध्यमातून तपास करत असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। वसईतील भरवस्तीत व्यापाऱ्यांवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। आरोपींना तातडीने अटक करून अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणे गरजेचे असून नागरिकांच्या सुरक्षतेसाठी पोलिसांनी गस्त आणि सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची आवश्यकता आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।